अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिका वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः नमः। जय जयाजी पंढरीनाथा समचरणी भक्त तापसी मिता कटी कर नासागरी दृष्टी ठेविता ओशी रंजिता मुनी मानसा ऐसा स्वामी तू करुणा कर करी तू बोलवी भक्ती सार मागिले आज्ञाई कसानुसार परम कृपे वदिलाशी त्या कृपेचा बोध सकळ ब्रह्म उदती पावला मेळ पात्रा मौनावती सबळ सरिता ओघी दाटली ओम नमो ब्रह्मावी दाटली परी ऐक्यरूपी झाली नारी नोहे पुत्राचे परिवारी गुंतलीशे जननी मानसी म्हणे तया कैसे त्रिलोचन राह्याचे झाले तैसे त्याची नीती होईल तैसे मम सुताचे काय करू जव जव पाहे त्याचे दृष्टी तव तव वियोग वाटे पोटी हृदयी कवळोनी जठर वेष्टी होत असे मोहाने आहा पुत्राचे चांगुलपणा दिशे जैसा प्रत्यक्ष मदन परी काय करावे चांगुलपणा भस्म होईल स्मशानी उत्कृष्टपणे करोनी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ परी वन्व बळे लागल्या काष्ट तेवी असे काळाग्नी पहा पल्लव पत्र झाडा अति विशाळ लावल्या पाडा परी गाभारी वेष्टिता बिरूड उषाशी काळ बैसला तज्ञाये दिसून येत वाया जाईल ऐसा सुत की कद्रू लागी चोखट अमृत फिकरपणे मिळविले की तन्ने करुणी कचे दुर्गट संजीवनीचा केला पाठ परिदेव यानीचा शाप उल्लाट यज्ञ व्यर्थ तो झाला की सुंदर जाया कर्मे जाईनी परी पती भयाचा धाक म्हणी देवी तो उषाशी काळ बैसोनी सकळ जना मिरवला। आणि मग त्या मौनवतीच्या मनावरी त्याच्या मुलाकरता आता ती आशा उत्पन्न झाली तर काळ येईल आणि याला घेऊन जाईल म्हणजे की कुसुम शेज मृदालकार परी उसा लावूनी निजे विकार ते सुख निद्रेचा व्यापार सुखाला हे ठेवता तन्याय झाले येत राजवैभवी अपरिमित परी काळ चक्राची सबळ वात भ्रमत करीत आशे पैन आयशी सदा सर्व काळ चित्ती वाये माये तळमळ परिसुताशी बोध कराया बळ अर्थ काही चालेना आणि तिला मस्त तळमळ वाटायची पण याला कसं काय म्हणावं तू त्याचा शिष्य होय म्हणून त्याची काही चालू ना म्हणे बोलाय तो कोणी एके दिवशी शीतकाळ मात माशी उपरी सहपरिचारिकेशी उष्ण घेत बैसलीशे ते संगीत गोपीचंद चौकी विभागी सकळ श्रीवृंद वेष्टीत स्नान कराया सिद्ध चंदन चौकी बैसला चंदन चौकी परी ते कैसी हेमत गती रत्न जैशी जळाव्या कोदनी नक्षत्राशी राजरुंदी चमकतशी सकळ काढून अंगीचे भूषण वरी विराजे राजनंदन उष्ण उदकी करीत दंत धवन चौकीवरी बैसला तो चौग परी मौनावती झाली सुताचे पाहती देखता कैसा पूर्ण गबसती तेजा माझी तवरला। आणि मग तो गोपीचंद्र खाली चौकामध्ये आंघोळी करता उघडा होऊन बसला चौरावर आणि ती मौनावती वरून पाहत होती राजसेवेचे भवते वेष्टन परिचारिका वाहती जीवन
परी त्या मंडळात नृपनंदन चांगुल परी मिरवतशी जैसा अपार नक्षत्र पंक्ती आव्हानी उड गणपती की हेम चौकी कोदन स्थिती स्नेहती जी मिरवला आयसा पाहता सोनंदन मोहे आले उदर वेष्टनम तेने लोटून या पार जीवन चक्षुतुनी झगटले परी ते बुंद अकस्मात मोहे ग्राणाचे उद्भव व्यक्तम गोपीचंद चातकाचे स्पर्शावया धावले हो. आणि मग वरून तिला त्याला पाहिलं हो तिथं हृदय उठतं म्हणून आलं तिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणे आणि ते पाणी आता त्याच्या अंगावर पडत आहे. मनात बुंद चक्षुदकी नोहे उतरले सत्कर्म वाकी उत्तम फळाचे लक्षून शेकी व्यक्त झाले ते अंगाशी बुंद नवती ते चिंतामणी हरुष केला भव काचनी की कृतांत भयाचे संजीवनी भूप शरीरी आदळले. आणि ते त्याच्या डोळ्याचं पाणी त्या नृपनाथाच्या अंगावरून आदळलं की आणखे पडित भारी नृपजन वेष्टिता नगरी ते तई उतरले घन मनहरी बुंदवेश धरोनिया की काळ सुदेचा पेटला नळ तेने शरीर झाले विकळ ते संधित होऊन कृपाळू कामधेनू उतरली की दारिद्र्याचे अतिवेष्टन तैसा येथे मिरविला कुबेर कन्याये सुबुद्ध धन राव हृदयी आदळले शरीरी होता बुंद लिप्त परी उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून ऊर्ध्व करुणी मूर्धाचे नभा लागी विलोकी. आणि त्या गोपीचंदाच्या अंगाला ते गाळ थेंब लागल्यामुळं वर पाहू राहिला आबाळ आला काय म्हणून हृदय होऊन राव शंकित म्हणे बोंद काहींचा उद्भवला येत तरी अंबर झाले असेल व्यक्त घन मंडळ आगळे म्हणून उद्धव करून दृष्टी पाहता झाला नवा पोटी परी ते निर्मळपणे दृष्टी झाली कोठून म्हणतसे ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचर संभवली तो रुदन करिता मौनावती निज दृष्टी देखिली. आणि मग त्या आवड आलं काय म्हणतो वर पाहायला गेला आवड विवड काही नाही पण मग त्याची मौनावती आई रडाची आणि ते छम आपल्या अंगावर पडले होते पाहिलं त्याला करी दवता दंत धावन तैसाची उठला नृपनंदन कोपरी त्वरा येऊ वेगी चढून मातेपाशी पातला जाताची पदी ठेवून माता उभा जुळून हसता म्हणे सांगती कवन आलता उचमळविषे जननी मजसारका तूते सूत राजाधीश मयी व्यक्तम ऐसा सोनी दुःख पर्वत कोठी देला तव चित्ती पाये पाये प्रतापागळा न वर्णवे बळ बळयाची मही पाळा निर्वीण कंददर्प केवळा कर भाराते योजिती ऐशी असता बळ संपत्ती बोलणे कोणी दुःख सरिती तरी मम कोपाचा दहाक गवस्ती सावरेन कोणाची. आणि मग तिला विचारू राहील तो तुला कोणी बोललं का काय म्हणे मला सांग म्हणे मग तिच्याच पाहतो असं जेणे पाहिले असेल नैनी उगीच तीव्र दृष्टी करोनी तरी तयाचे क्षणे चक्षु काढोनी तव करी माये ओपीन घे किंवा दाविले असेल बोटी तरी तीच बोटे काढीन शेवटी तरी कवनार्थ उदेला पोटी रुदन कराया जननी अष्टविशी ती श्रीमंडळ की त्यांनी ओपले कडवट फळ तरी शिक्षा करोनी तया सकळ मोक्षपंथा मिळविन. आणि या स्त्रियामधून तुला जर कोणी काही बोललं असेल तर तिला सुद्धा मोक्ष पदाला येईल किंवा माझे दृष्टी सेवेशी उदया पावला अंतराशेशी
म्हणून उदय शोकनिशी दर्शिवती त्वा माते, तरी कोणता कवनार्थ मातेवरी प्रजावंतम, कामिरी वेदक असेल चित्त तोच वेद निवटी म्हणशील कार्य आहे तोर करू न शके सूत पामरम, तरी हा देह वेचून समग्र अर्थ तुझा पुरविन घे, तरी ऐश्या दृष्टी अंतर पडेल काय पोटी, तरी धिकार असो मज शेवटी पुत्र धर्म मिरवावया, मग श्वास सुकर काय थोडी अवतार मिरविती द्वारी पवाडी, त्या चिंती तया प्रौढी निर्माण झालो मी एक. आणि तुझं म्हणणं जर माझ्या पूर्ण नाही झालं तर स्वान म्हणजे कुत्रे डुकर जन्म घेत्या समजा जन्म घेतला असं समजलो. हा पुत्र धर्म मग कैसा माता पिता दुःख लेशाम, पाहुणी चित्ती परिहरुषा भूभार तो नर एकम, आपण मिळवे राणीवा प्रकरणी माता पिता दैन्यवाणी, तयाचे भारे सकळ मेदिनी विवळ दुःखी होतशे, कांते लागी शृंगार व्यक्त मातेशी वसन नेसावया भ्रांतम, तयाचे भारी धरा समस्त विवळ दुःखी होतशे, कांतेशी नेसावया वस्त्र दरबरी वस्त्रे भरजरी, माता ग्रंथी चीर सावरी, तयाचे भारे सकळ धरित्री विवळ दुःखी होतशे, कांतेशी इच्छे समान देणे मातेशी खावया न मिळे अन्न, तयाचे भारे पृथ्वी सगन विवळ दुःखी होतशे, कांतेशी बसावया उंचासन मातेशी कष्टीशी दाशी समान, तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होतशे, रंभे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी, तयाचे भारे धरा देवी विवळ दुःखी होतशे, जन्म घेतला जेचे पोटी तिचे मने परम करंटी, तयाचे भारे धरा हिंपुटी विवळ दुःखी होतशे, कांता धर्म सुखाचे मेळी माता दुःखे अश्रू ढाळी, तयाचे भारे धरा विवळी अति दुःखी होतशे, कांते लागी मृदू भाषण मातेशी हृदय खोची बाणम, तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होतशे, आपण मिळवे राणीव समान पित्या काळा मातंग जैसा, तयाचे भारे धरा क्लेशा विवळ दुःखी होतशे, आपण कंठी कुड्या पवळी पित्याशी बच्च्या जोडी, तयाचे भारे धरा मूक मुरळी विवळ दुःखी होतशे, आपण बक्षी सदा सुरसान्न पितरा मागतो भिक्षा कदान्न, तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होतशे, तरी आयशे पुत्रसृष्टी गळावंत गर्भीऊनी शेवटी तन्याळे अर्थ पोटी, माझा न धरी जननी, जे तुझ वेदेल मन कामना तयासाठी वेचीन प्राणाम, परी माये तो तव वासना पूर्ण करीन निश्चेशी, आयशी बोलता सोसूत वार्ता प्रेमाब्दी उचमळला चित्ता, मग हितार्थ रत्न द्यावया हाता वागलरी उचमळी. आणि असं एवढं भाषण केल्यानंतर त्यानं सांगितलं मी तुझं जे म्हणणं असेल ते मी ऐकलं नाही. मग आता ती मोठी काय म्हणते मग म्हणे बारे ऐक वचन प्रेमा उचंबळले तुझ दिव्या रत्न, उदय पावलाशी चंद किरण शत्रू तम निवटावया, तया टाई अंधकार मज पिला बा काय करणार, परीस लादल्या वस्तीस दरिद्र्य स्वप्ना माझी नांदेना हो, बारे तव प्रताप दर्प पोंदरज झाले भूपम, आयशे असता कोप कंदर्प माते कोण विवरेल, बारे तीव्र प्रतापी स्थावर केशर तयाचे लेकुरा वारण मारी, हा विपर्यास कवने परी मिरूला हे जगाचे, राया नरेंद्रा तुझी मी माता माते कोण होय गांधिता, परिचिंता उदरी मोहव्यता शोक तरु उद्भवला. आणि तुझी मी आई असल्यावर आणि तुझ्यासारखं मला मुलगा असल्यावर मला कोण बोललं म्हणे काय, पण तुझ्याकरता माझा जीव उत्पळला म्हणे.
बारे तव स्वरूप पूर्णार्क पाता माते उदेला शोकम मनशील जरी अर्थदायक कवना परी उदेला तो बारे तव पिता तव समान स्वरूप उदेले अर्थ प्रमाण परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो हा पार तो स्वरूपाब्दी अंतिविष्टी वरवानळ संधी पडता बारे विशाल बुद्धी भस्म झाला क्षणांतरी. आणि तुझे वडील तुझ्या सारखेच होते म्हणे, पण काळानं घालायला असताना त्यांना घेऊन गेलं. हा अस्थि जळाल्या काष्टा समान लोभ दाईले जेवते तृण मास स्नेहाचे होऊन शोषण स्वरूपाचे लोपला तो तव त्या भयाची उडवडी मोठी बाळे मज उजेली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाचे उठी उठावे बारे कृतांतमयी निखार दुसुषित वारंवार तपोनी बसला जैसा मांजर मुशकाचे उचलावया जैसा व्यग्र जपे गाई की मीन वेची बगळा प्रवाही तैसे जगाचे तन्यायी कृतांत आरी नटलाशे तरी तो व्याघ्र जैसा सबळ जिंकोनी योजावा पिंजरी मेळम बारे तई भयाचा वडवानळ मग स्पर्शनार नाही देहाचे बारे विकार डंकी दुःख तेची वेचिती सकळ सुखम कंठिकी धरल्यास सकळ रुंचिक वेदनेचे मिरवेना आयशे परी रचवणी युक्ती सकाळ हारावी वृत्तांत गती व्यर्थ शरीराची माची करू नये जन्मल्याने आपण आपले पावे हित सारासार नरदेहात पाहे वंश करून रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण. आणि मग त्यानं ते उदाहरण देऊ राहील त्या राजाला. पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नर वेशाम तो श्री गुरु वरद देशा मरपणी मिरवला त्याची नारदाशी कृपादन बोलला व्यास मही कारण तेने पिकले ब्राह्मपण शुक महाराज तिसरा त्याची कौशिक अनुगृहीत तेने करोनी शरणागत कृष्ण यज्ञवल्की तारोनी निश्चित तेने ताईला रामानुजम ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्मा सनातनम देवी तू बाळा माझा नंतन जगा माझी मिरविका ऐशे बोधिता मौनावती संपली तेथून तिची उक्ती. आणि एवढं त्याला बोध केला आणि तुम्ही पुढे त्याचं ते बोलणं संपलं म्हणे. हरिश्रोते कविते संप्रदाय पुस्तती सांगा म्हणती चातुर्यम ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योगी संत पै झाला तयापासून मुकुचंदराज मुकुंदराजाचा जैतपालाचा धर्मानुज बोधल्याधिक पै त्याचे या पै द्वंद्विक संप्रदायी माता सुताचे लोटी बोध प्रवाही उमेने आराधोनी शिव गोसावी चैतन्य प्रसादी मिरवला त्याने बोधला कपिल मुनी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा वाचा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणी मिळवितो. या परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपामयम तरी प्रथम बोधिता कमलोद्भय हंसरूपे विष्णू श्री विष्णूने ते विधीचे सकळ हित आत्मीने घेतले सकळ पंथम आत्रीपासून झाले दत्त तयापासून नाथ सकळम या परी संप्रदाय आहे नवनाथ नंदमयीचे आहे सूर्यापासून यज्ञवल्कली पाये ब्रह्मवेत्ता मिरविला तयापासून सहजानंदाचा कुर्म अवतार प्रसिद्ध कुर्माने उपदेशीला ब्रह्मानंदाचा योगानंद की
योगानंदाचा चित्तानंद जगी मिळवला आहे प्रसिद्ध, तरी त्वा गोपीचंद हित करुणी घेई का. आणि मग तिला एवढं सांगितलं नंतर एवढे शेती आणि आता ते नाथपंथाचं सांगितलं तिनं, आणि तू सुद्धा तुझं हित करून घे म्हणे. आता जेणे करून अमरपणी जगी मिरवशी महाप्राज्ञी, या अस्तव बारे माझे नयनी अश्रू लोटले तुझ लागी. या उपरी बोले नृपनाथ बोलशी माते सत्यार्थम, परी प्रस्तुत काळी ऐसा नाथ कोण मिळेल आम्हाचे. आणि मग तो राजा तिला म्हणतो तू सगळं खरं बोलली म्हणे, पण आशा याच्यात आम्हाला कोण असा गुरु नाथ मिळेल. मुळी जाशेल अमरपणी जो ओपील अमर राणी, ऐसा गोचर आम्हा लागुनी कोठिनी होईल जननी. ऐशी ऐकून तयाची माता बोलती झाली त्याचे, बारे तैसाची आपले गावात जालिंदरनाथ मिरवला. स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तुझे करील ब्रह्मा सनातनम, तरी तू काया वाचे मनाने करून शरण जाई तयाशी. असा तो योगी आपल्या गावात आलेला आहे म्हणे, तू तन मन धनाना वेगळे होईल त्याला शरण जाईल. बारे तुझे वैभव थोर राजा करणी कारभार, परी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका. तरी तन्मन धन प्राण शरण निघावे तया कारण, आपुले हित अमरपणा जगा माझी मिरवी का. आयशा ऐकून मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचनंदन, म्हणे माते तयाशी शरण झाली या योग्यता फिरावे. सकळ टाकून सुख संपत्ती राजभैव दारा सुती, आम वर्गाची सोयरे जाती टाकून योग कसा करावा की. आणि मग त्या गोपीचंदांच्या तिला विचारलं, जर मी आत्ताच्या शरण गेलो आणि योग्य जर झालो तर मग हे बाकीचं सगळं सोडून द्यावं लागेल. द्वादश वर्षे माते बहुदे सकळ भव वैभवाचे, मग शरण निघून त्याचे योगा लागी करीन की. करील तरी परी कैसा मिरवीन ब्रह्मांडात ठसा, की उत्तमा मायावर जणू तसा परी शिका जगा माझी मिरवेन. माता म्हणे बाळा परीयशी पळ घडी भरवसा नाही द्याशी, येथे संवत्सर म्हणता द्वादशी देखील कोणी बाळका. आणि मग माता म्हणते 12 वर्षाचा काळ सांगतो म्हणे, हिला पळ भरवसा नाही म्हणे माणसा. चित्तवित्त आणि जीवित्वा फुले आचळ पाये आशास्तव ठेले, सैनिक काय होईल न कळे क्षणभंगूर वर्ततसे. बारे उदकावरील बुलबुला कोण पाहिल शाश्वत चाला, वंद्यत्व पुत्रे घेतला वाडा मृगजळ केवी तृषार्थम. केवी बारे सहज स्थिती बोलता नये आशास्वती, स्वप्नाप्रवाही इंद्रपदाशी भोगीत खरे न मानावे. कन्याये अभ्यास पर सकळ मिरवितसे चराचरम, त्यातून कोणी एक रणशूर शाश्वत पदा मिरवितसे. शिवकदत्ताचे कपिल मुनी व्यास वशिष्ठाची मांडणी, प्रल्हादादिक भगवत धर्मी ऐशे कोणी निवडिले. ना तरी होताची धोंडी सकळ बांधली प्रपंच बेडी, परी यमरायाच्या रक्षणवाडी एक सला कोंदिली. आणि इकडे तुम्ही राजा व्हा काही व्हा म्हणे, पण तिकडे यमापाशी गेलो काही नाही, कधी येईल कधी घेऊन जाईल. म्हणून बारे सांगते तुझं शाश्वत गुण नोहे काळ समस्त, कोणे घडी येईल केऊत अक्कल कळा कळेना. ऐसा बोध माता करिता लुमावती तयाची कांता गुप्तविषयी श्रवण करिता, हाय हाय म्हणतसे. आणि असं ती त्याला उपचार करीत असताना उपदेश करीत असताना त्याची ती लुमावती बायको होती ती ऐकत होती. म्हणे माता नोहे पापिनी पुत्राशी योजिती पुत्र काचनी,
आयशी राज्य विभाग मांडली जोग देऊ म्हणतसे तरी राज्याशी आली विवशी उपाय काय करावा याशी रामासारिका पुत्र वनवासी कैकईने धाडिला ब्रह्माताराच्या घेतला प्राण चतुर्थ पुत्रा लाविले रानो रानम तन्याये आम्हा कारणे देव शोभला वाटतसे दुष्ट स्वप्न दृष्टी येता तर्की मनिती विनाश चित्ता मनता प्रवेशेली दुःख व्यता तरी देव शोभ मानावा. आणि मग तिने विचार केला की ही गोष्ट आली म्हणे आता आपल्याला आणि याला ते वनात पाठवायचे. दासदाशी आपले हाती आज्ञा माझी सकळ वर्तती ते आवन्या करोनी उत्तर देशी तरी देव शोभला जाणावे सहज ठेवले धन माणूस पुढे काढू जाता कार्यास ते न सापडे ठेवल्यास तरी देव शोभ जाणीजे सभेस्थानी सत्यर्थ गोष्टी करिता अनुरूप वाटे चावटे लोक बैसती चेष्टे पाटी तरी देव शोभ जाणीजे आपले धन लोकावरी साचे ते मागू जाता सोये वाचे ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव शोभ जाणीजे आपली विद्या तीव्र शस्त्र शत्रू काननी विनाश पात्रम ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र तरी देव शोभ जाणावा नसता वाकुडे पाऊल काही नागविला जाय राजप्रवाही नसत्या कळी कैसल्या बैसल्या ठाई तरी देव शोभ जाणीजे आपला शत्रू प्रतापा पुढे मिरवी तैसा की बापुडे त्या शरणा निघाया आपल्या चाले तरी देव शोभ जाणीजे लोकोपचा लोका उपकार केला विशेष तेच लोक मानिती आपला त्रास पाहू नका म्हणती मुकास तरी देव शोभ जाणीजे नसता आधी मधी उत्तरा नसताची विघ्ने येती घरा त्याची कारणे परिहारा देव शोभ जाणीजे गृहीचे मनुष्य मृष्टीत सकळ आसोनी वाडे गृहात केवळ आपले न चाले काहीच बळ तरी देव शोभ जाणीजे तरी हेच नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास तरी बरवे नोये हा विनाश जगा माझी मिळवेल. आणि मग ती लोमावांची स्वतःची विचार करते की आपल्याला विघ्न आलं म्हणजे तरी या द्वंद्व सुखाशी कहाणी पेटेल महावल्वानळ वनी राजवैभव हे आब्धी पाणी भस्म करील निश्चय ऐसा विचार करून मानसी लुमावती प्रवेश स्वसदनाशी येरीकडे मौनावतीशी उत्तर देत नरेंद्र म्हणे मायवो तव कामनी ऐशेची आहे वेदिक म्हणी तव त्या स्वामीची करणी निज दृष्टी पाहिनवो. आणि तुझं जर म्हणणं असं तू आईला सांगू राहिला मी त्या योग्याला दृष्टीनं पाहिजे म्हणे आणि योग्य असेल तर त्याला गुरु करून घेईल म्हणे माझे मज लागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंत सहज दृष्टी पडेल मग मी सोडून सकळास तन्मंधन ओपीन त्यासम तू येथून वाईट चित्तास सहसा न मानी जननी आयशे वदोनी समाधानी नृप गेला स्नाना लागोनी येरीकडे अंतपुर सदनी काय करी लुमावंती परमा आवडत्या स्त्रिया 5-7 तयांच्या आज्ञेत नृपनाथम पत्तराणी प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती तयाशी पाठवून पारिचारिका बोलाविल्या सद्विवेका त्यात लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी राह्याची सवे मांडोनी कनकासन बैसविल्या प्रीती करुण तांबूलविला पुढे ठेवून वृत्तांत सांगे राह्याचा. मग त्या लुमावंतीला तिच्या सापात जरी त्या बोलावल्या आणि तेवढे आता सांगू राहिले
बायो बाई विपरीत करणी मौनावती राजजननी विपेक्ष पेटला तियेचे मनी काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला येला जालिंदर ऐशे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देवो निरायाला जोग देऊ म्हणतसे ऐशे वैर भोगवी माता सूत निश्चये करोनी केला घटपटितम रायाशी बोधिता श्रवणी माता सकळ माझी ओ बाई. आणि ती आईने त्याला असं बोध केला म्हणे की मी स्वतः कानानं ऐकला. मग राजवैभव सकळ नासले स्तंभ भंगल्या सदन पडिले मुळीची आरका लागी गिळले मग अंधकार सर्वस्वी. मग आपण अष्टविनाशी सती असोनी काय करावी मती परचक्र येऊन सकळ संपत्ती विनाशाचे पावे हो. परी तुके अर्थार्थी कैशी करावी ती युक्ती सांगावी आधी योजनी सवळ मती केली कारण मोडावे. आणि आपण काहीतरी युक्ती करावं म्हणे आणि हे सगळं त्यांचं हे मोडून टाकलं पाहिजे. गे वनवी म्हणून येला न तो क्षणिक जाळील सकळ सदनम तरी त्याचे करुण सिंचन विलोनिया टाकावा. उषा घातला निकार मग सुख निद्रा केली येणार विष विधून गेल्या जटर जीवित्व काय वाचेल तरी प्रथमची सारासार करोनी मोडावा सकळ प्रकार. ऐशी बुद्धी रचोनुसार सुख संपत्ती भोगायची ऐशी ऐकून तिची युक्ती मग तर्कवितर्क करीती त्या युवती नाना बुद्धी विलाप दाविती परी निश्चय न घडे कोणाचा. आणि मग त्याच्यावर त्या प्रत्येक जणीचा विचार एकूण दिला सांगू राहिला ना अजून त्यांच्या विचारात काही एकोपा येईना म्हणे. या परी विशाळ बुद्धी युवती विचार काळी रुमावंती की हे आरती दिशे एक मजप्रती सुडाळपणी नेटका आपुल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्या परम तरी तयाचा अपाय करून थोर निर्दळावा सर्वस्वी निर्दळावा तरी कैसे रीती तह्याच्या भक्तीशी मौनावती आहे तरी राजया प्रती निवेदावे पुढे भावे. आणि मौनावती त्याच्या शहराला जाती म्हणे तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगून हे करावं त्याला निर्दळावं म्हणे. तरी तो तुमचा वसवसा ग्रीवे मिळवितसे भावात फासा म्हणून युक्ती रचली माणसा गाढपणी ऐकावी की निवेदावे तरी कैसे काम न आपले मौनावतीसम म्हणून चित्ती उदास जालिंदर बोधितसे जालिंदराचा अनुग्रह येऊन जोगी करावा राजिया कारण मग करोनी पाठवावा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी मग तो गेलिया दूरदेशी गृही आणोनी जालिंदराशी बैसोनी राजासनी सकळ सुखा भोगावे ऐसे सांगूनी सकळ रायाचे उदय करावा कोपा नळाते मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल तया माझी जैसे विषय आती गोड गोडची म्हणून करावा पुढं मग ते मिरवे शत्रू चाळ द्वंद्व सुख वाटावया ऐसा विचार करून गोमट जात्या झाल्या त्या बलवंता येरी सांगे राजपटा गोपीचंद मिरवला राजकारणी अपार वार्ता रागरंग कुशलता मनोरंजनी नृपनाथा दिवस